श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायावर आपलं प्रवचन निरूपण सुरू आहे. त्यातला हा 41वा श्लोक आहे. त्याच्यावरचं आपण प्रवचन बघूया. यद्यद् विभूतिमत् सत्वं श्रीमदुर्जितमेव वा तद्देवावगच्छत्वं मम तेजो शंसमुंभोम. तेव्हा यद्यद् विभूती मत सत्वम यद्यद् विभूतिमत् सत्वम श्रीमद ऊर्जितम एव वा तत्तद एवावगच्छत्वम मम तेजो अंशा संभवम. तेव्हा भगवान सांगतात की जे जे काही तुला या जगामध्ये सुंदर सुंदर गोष्टी दिसतील, महिमामय गोष्टी दिसतील की ज्याचं महात्म्य आहे, ज्या गोष्टी महान आहेत असं तुला दिसेल, किंवा शक्तिशाली अशा काही गोष्टी तुला दिसतील की ज्यात खूप शक्ती भरलेली आहे, ते सर्व माझ्या तेजाच्या चैतन्याचा एक अंश आहे असं समज. तेव्हा हा महिमा, हे सौंदर्य, ही शक्ती माझ्या तेजाचा म्हणजे चैतन्याचा एक अंश आहे. एक अंश, एक बारीकसा असा अंश आहे असं समज. तेव्हा भगवान या श्लोकात सांगतात की सत्व हा शब्द आहे. सत्व, सत्व म्हणजे काय हो? सत्व म्हणजे एक, आपण बघतो सत्व म्हणजे सत्वगुण. परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचं असेल तर सत्वगुण पाहिजे. सत्वगुण वाढवलं पाहिजे. त्याला सत्वगुण असं म्हणतो. पण सत्व याचा दुसरा अर्थ असा आहे, या श्लोकात जो भगवंतांनी सांगितलाय. सत्व या शब्दाचा अर्थ काय? तर शक्ती, बळ, तेज, ऐश्वर्य, गुण, ज्ञान, पराक्रम, सौंदर्य, भव्यता, श्रीमंती, वैराग्य. एखादा मोठा राजा आपण पाहिला, कोणी पंतप्रधान वगैरे असे मोठ्या व्यक्ती किंवा मोठी श्रीमंत व्यक्ती पाहिली, किंवा कुठे सौंदर्य बघितलं, पराक्रम बघितला, कुठे खूप ज्ञान बघितलं, अनेक गुण ज्याच्या ठिकाणी संगीत आहे, कला आहे, असे गुण बघितले, ऐश्वर्य बघितलं, कुठे तेज बघितलं, कुठे बळ बघितलं, शक्ती बघितली, की हे याला सत्व असं म्हणतात. या सर्व गोष्टीला काय म्हणतात? सत्व. म्हणून ते म्हणतात ना, अनुसूयेचे सत्व आगळे, तिन्ही देवही झाली बाळे. तर सत्व म्हणजे काय? तर तिच्या ठिकाणची ती शक्ती, की त्या तिन्ही देवांना ज्या आपल्या पातिव्रत्य तेजाने, हे सांगितलं ना, सत्व म्हणजे तेज. ज्या पातिव्रत्याच्या तेजाने तिने तिन्ही देवांना लहान बालक करून टाकले, ते दिव्य तेज तिच्यात, पातिव्रत्यात तेज होतं. आणि म्हणून तो चैतन्याचा अंश, भगवंताच्या चैतन्याचा तो अंश आहे असं समज. तर अंश एवढा भारी आहे, तो पूर्ण काय असेल म्हणलं, नुसती कल्पनाच करतो. हा एक अंश आहे माझ्या चैतन्याचा, की तिन्ही तिन्ही देवांना, ब्रह्मदेव, विष्णू, ब्रह्मा विष्णू महेश, तिघांनाही पाणी शिंपडून तिने काय लहान बाळ करून टाकलं. हे तिचं सत्व आहे म्हणत, हे तिचं तेज आहे. आणि या तेजाला सत्व असं म्हणतात. आणि हे सत्व म्हणजे परमेश्वराच्या, भगवंताच्या चैतन्याचा एक अंश आहे. एका अंशाची एवढं आहे अंशाचं. तर पूर्ण ब्रह्म म्हणजे काय असेल? तेव्हा याला सत्व असं म्हणतात. तेव्हा या सर्व गुणांचा समुच्चय किंवा एकेका गुणाची परिसीमा एकेका ठिकाणी जी दाखवली आहे. आणि हे सर्व गुण भगवंताच्या तेजोमय शक्तीपासून निर्माण झालेले आहे.
भगवंताच्या चैतन्य शक्तीपासून हे सर्व गुण निर्माण झालेले आहेत. आणि त्यामुळे ते गुण भगवंताच्या शक्तीचेच अंश आहेत. भगवंताची जी शक्ती आहे त्याचे अंश आहेत, ते एक अंश आहेत. असे भगवान सांगतात आणि म्हणून म्हणतात. आम्ही मागे आमच्या एका हिंदी काव्यामध्ये, हिंदी गझलमध्ये लिहिलं होतं. कोणी आम्हाला विचारलं प्रश्न, की तुमचे हां, तुमच्या ठिकाणी एवढं ज्ञान आहे. त्या प्रिन्सिपल बाई होत्या. आमच्या कॉलनीत राहत होत्या. त्या आमच्याकडे आल्या. फार्मसीच्या प्रिन्सिपल डॉक्टरेट होत्या. त्यांनी आम्हाला विचारलं, आमच्याशी बोलता त्यांच्या लक्षात आलं, की यांच्याकडे केवढं तरी ज्ञान आहे. मग त्याने आम्हाला विचारलं प्रश्न, की तुमच्या ठिकाणी ते एवढं ज्ञान आहे, तर तुमच्यात आणि तुमच्या सद्गुरूत काय फरक आहे? असं तिने विचारलं. तर आम्हाला पटकन ते सुचलं. तिच्याशी हिंदीमध्ये संवाद सुरू होता. तर ती ती म्हणाली, की तुमच्यात आणि तुमच्या सद्गुरूत काय फरक आहे? असं म्हटलं तर जमीन आसमानचा फरक आहे. कुठे शिष्य आणि कुठे सद्गुरू. पण आमच्याकडून उत्तर कसं आलं? "वो है शोला तो मैं उनकी एक चिंगारी हूँ, एक चिंगारी हूँ. वो है शोला तो मैं उनकी एक चिंगारी हूँ, चिंगारी हूँ." मग तुम्ही म्हणालात, चिंगारी? अच्छा, तो शोला, ते मोठं आग. ही छोटीशी आपली ठिणगी, छोटीशी ठिणगी. कौन हूँ मैं ये बताने की जरूरत क्या है? पण मी कोण आहे? हे जर तुला बघायचं असेल, सांगण्याची गरज नाही म्हणाले. काय? तर तू थोडं पेट्रोल आण आणि त्याच्यावर माझी ही ठिणगी पडू दे, की बघ म्हणले सर्व आसपासचे सगळं घर-दार, झाडं-झुडं सगळं जळून जाईल. तेव्हा म्हणले, "मी चिंगारी आहे, मी ठिणगी आहे. ती मोठी आग आहे, तर मी चिंगी." माझ्या सद्गुरूंनी मोठं अग्नी दावानल, तर मी त्याची एक ठिणगी आहे. परंतु पोटेन्शियल त्याची एनर्जी कशी आहे? त्याची शक्ती कशी? त्यांच्या तेजाचा मी एक अंश आहे. म्हणून भगवान सांगतात, की जिथे-जिथे तुला असं दिसेल गुण, सत्व जिथे दिसेल, शक्ती, बळ, तेज, ऐश्वर्य, गुण, ज्ञान, पराक्रम, सौंदर्य, भव्यता, श्रीमंती, वैराग्य किंवा अनेक काही गुण दिसतील, तिथे तो माझ्या चैतन्याचा एक अंश आहे, असं समज. चैतन्याचा अंश. आणि तेच आम्ही आमच्या ह्याच्यात लिहिलं. "वो है शोला तो मैं उनकी एक चिंगारी हूँ." त्यांचा चैतन्याचा मी अंश आहे. आमच्या सद्गुरूंच्या चैतन्याचा मी एक अंश आहे. पण तू म्हणशील तू एक अंश आहे एवढासा? तर मग मी माझं शक्ती दाखवीन म्हणे तुला. काय मागे कोणी सांगितलं होतं, सब जगह त्याने वेगळ्या ह्याच्यात सांगितलं. काय काय भारतामध्ये सगळीकडे म्हणले, हमने सब तरफ पेट्रोल छिड़क के रखा है. बस माचिस की तिल्ली, तिल्ली म्हटलं. माचिस की तिल्ली गिरने का, बस भडक जाएगा. तसं तसं म्हणाले, तू म्हणशील की तू चिंगारी आहे. तसं नाही म्हणाले. चिंगारी आहे असं म्हणशील तर त्या चिंगारी पडल्याबरोबर त्याच्या मोठ्या आगीत रूपांतर होऊन जाईल. या दृष्टीने शिष्य हा सद्गुरूंशी एकरूप आहे, की चिंगारी पडल्यानंतर ती मोठ्या आगीत त्याचं रूपांतर होऊन जातं कधी. या दृष्टीने तो सद्गुरूंशी एकरूप आहे. एकरूप आहे. कौन हूँ मैं ये बताने की जरूरत क्या है? तेव्हा सांगतात भगवान, की माझ्या तेजाचा तो एक अंश आहे. पण अंश म्हणशील आणि त्याला कमी लेखशील, तर तसं नाहीये. तो अंश कधी मोठा होईल सांगता येत नाही.
तो एक अंश परमाणू परमाणूचा बॉम्ब पडल्यानंतर म्हणजे तो असतो परमाणू. पण त्याचा बॉम्ब पडल्यानंतर मोठमोठे काय अनेक एकर जमीन, अनेक शहरं जमीनदोस्त होऊन जातात. खाक होऊन जातात. तेव्हा म्हणतात, की जिथे-जिथे मन थक्क होतं, जे बघितल्यानंतर तुला सोप्या भाषेत सांगू का, की परमात्मा कुठे-कुठे आहे. तर जिथे-जिथे पाहिल्यानंतर मन एकदम थक्क होतं आणि धक्का बसतो. आम्ही कुठेतरी गेलो होतो आणि आमचे नातेवाईक होते. त्या बाई आमच्या नात्यात लागत होत्या. म्हणले, "पहिल्यांदा तुला बघितलं" म्हणाले, "अनेक वर्षांनी." आणि म्हणलं, "काय झालं?" तर मी हलले. हलले म्हणले. मला कळलंच नाही हलले. हलले म्हणजे काय हो? मी त्यांना विचारलं, "हलले म्हणजे काय?" त्यावेळेला नाही विचारलं. त्याच्यानंतर काही वर्षांनी त्यांना विचारलं. तुम्ही मागे असं म्हणाला होतात, की मी हलले म्हणजे काय? हल्ले म्हणजे एकदम धक्का बसला आनंदाचा. आनंदाचा धक्का बसतो ना आणि थक्क होतं ना, मन थक्क होतं ना. मग योगशास्त्रात सांगतात जिथे मन थक्क होतं कुठल्याही कारणाने, तो दुःखाचा धक्का असो. खूप दुःख झाल्यानंतर एकदम धक्का होतो. तिथेही त्याचं मन बंद होऊन जातं. मनुष्याला काहीच सुचत नाही. मनुष्याचं मनात विचार अजिबात राहत नाही. एकही मन विचारात राहत नाही. मन एकदम सुन्न होऊन जातं. मग तिथे आपोआपच समाधी होते. असं दत्तगुरूंनी सांगितलं. दत्तगुरूंनी सांगितलं समाधीचं वर्णन काय? जिथे मन थक्क होतं, तिथे अल्पकाळची समाधी होते. हे मोठा जसा आम्ही तो सागर बघितला, समुद्र बघितला आणि आम्हाला एकदम थक्क झालं आणि थक्क झाल्याबरोबर तसंच आम्ही राहिलो काही वेळ. ती समाधीची अवस्था. कोणाला एकदा एखादी भीती वाटली एकदम, समोर काहीतरी अशी येऊन उभं राहिलं आणि भीती वाटली. त्याला काहीच सुचत नाहीये. तर ती समाधीच आहे म्हणा. पण त्याला कळत नाही. तेव्हा मन थोडा वेळ तल्लीन होतं, देहभान हरपतं. त्याला समाधीची अवस्था असं म्हणतात. आणि याज्ञवल्क ऋषी त्यांची भार्या, त्यांची पत्नी याज्ञवल्क्यांना विचारते, की आत्मा म्हणजे काय आहे? हा आत्म्याचा अनुभव म्हणजे काय तुम्ही मला सांगा. तेव्हा याज्ञवल्क्य तिच्याच अनुभवाने तिला सांगतात. यथा प्रिया भार्यायाः संपरिष्वक्तः न किंचित अंतर न वेदत, न किंचित बाह्य न वेदत, तथा आत्मा मनसी संपरिष्वक्तः न किंचित अंतर न वेदत, न किंचित बाह्य न वेदत. म्हणले जशी प्रिय प्रिय भार्येला आलिंगन दिल्यानंतर त्या दोघांनाही बाहेर काय चाललंय याचंही भान राहत नाही. मनात काय चाललंय याचंही भान राहत नाही. त्यांच्या मनही शून्य होतं. बाहेरही शून्य, आत बाहेर पूर्ण शून्यता होती आणि पूर्ण शून्यता नसते. ती आनंदाची अवस्था असते. तसं म्हणले अवस्था जेव्हा होते तेव्हा त्याला आत्मस्वरूपाची अवस्था असं म्हणतात. आत्मस्थितीची अवस्था असं म्हणतात. तथा आत्मा मनशी संपरिष्वक्ता. जेव्हा मन आत्म्याशी एकरूप होतं, त्याला आलिंगन देतं. म्हणजे संपूर्ण वृत्तीने, मनाच्या संपूर्ण वृत्ती जेव्हा आत्म्याच्या ठिकाणी एकरूप होतात, न किंचित अंतर न वेदत, न किंचित बाह्य न वेदत. असं याज्ञवल्क्य ऋषी आत्मानुभव म्हणजे काय? ते आपल्या भार्येला सांगतात. म्हणजे मन तल्लीन होणं, आत आणि बाहेर काही न कळणं, याला समाधीचा अनुभव म्हणतात. आणि ज्या शक्तीमुळे मन आकर्षित होऊन तल्लीन होतं, तीच परमेश्वराची शक्ती होय. ज्या शक्तीमुळे मन आकर्षित होऊन तल्लीन होतं. लोक म्हणतात, की भक्त म्हणतात, "मी तुझं प्रवचन ऐकतो, आणखी जास्त वेळ झाला पाहिजे होतो." कळलंच नाही म्हणले कसे 1.5 तास, 2 तास गेले काही कळलंच नाही. आणखी झाला पाहिजे. म्हणजे काय झालं? तर मन आकर्षित झालं आणि तल्लीन झालं. म्हणजेच समाधी. अरे, ही श्रवणाची समाधी आहे म्हणा. आणि ही शक्ती, हे जे तुझं मन तल्लीन झालं ना,
ज्या शक्तीच्या आकर्षणामुळे झालं ती शक्ती म्हणजे परमात्म्याची शक्ती आहे. आणि ती सद्गुरूंच्या ठिकाणी ती परमात्म शक्ती असल्यामुळे, ती चैतन्य शक्ती असल्यामुळे तुझं मन आकर्षित झालं आणि त्याच्याशी एकरूप तल्लीन झालं म्हणा. हीच आत्मस्थितीची अवस्था आहे. सौंदर्ये आपुल्या पदार्थ मनुजा चित्तास आकर्षिती. सौंदर्यामुळे ते पदार्थ चित्ताला आकर्षण करतात आणि चित्ताकर्षक कशामुळे ते चित्ताकर्षक दिसतात? चित्ताकर्षक ते पदार्थ दिसती चैतन्य सत्तावळे. त्याच्या ठिकाणी परमेश्वराची सत्ता आहे, चैतन्य आहे आणि म्हणून ते चित्ताकर्षक दिसतात. तेव्हा चैतन्य शक्ती भगवंताची अंगभूत शक्ती आहे. किंबहुना भगवंतच चैतन्य शक्तीच्या रूपाने सगुण साकार होतो. सृष्टीच्या रूपाने सगुण साकार होतो म्हणजे काय? तर चैतन्य शक्तीच्या रूपाने सगुण साकार होतो. म्हणून आम्ही पद केलं होतं. निर्गुणाचे मगाशी त्यांनी म्हटलं, रोहिणीने म्हटलं, निर्गुणाचे ठाई स्फुरले चैतन्य, तोची हा सगुण परमानंद. तोच हा सगुण सृष्टी रूपाने झालेला, सद्गुरु रूपाने आलेला आणि हाच परमानंद आहे. कारण चैतन्यामुळे आनंद होतो. तेव्हा ही चिंगारी जी आपण म्हटलं मगाशी, ती स्फुल्लिंग किंवा अग्नीचा अत्यंत बारीकसा अंश असतो. बारीकसा अंश आहे, पण तो स्वतःमध्ये पूर्ण अग्नीच असतो. म्हणून ती ती चिंगारी, ते स्फुल्लिंग, ती ठिणगी जिथे पडल्या पडल्या बरोबर सर्व घर, सर्व हे जळून जातं. आम्हाला आठवतं आमच्या लहानपणी आमचे वडील बँकेत असल्यामुळे त्यांना काय फटाक्याचे दुकानदार खूप फटाके द्यायचे आणून. तर आमचं एक घर बदलून आम्ही दुसरं मोठं घर घ्यायचं होतं. मग तिथे एक छोट्याशा घरात आम्ही राहतो आणि गादी तयार करायची होती म्हणून सगळी गादीची जी रुई होती, ती गादी उकलून सगळी रुई तशी ठेवली होती. अशी मोठा ढीग करून गाद्या वगैरे होत्या आणि तो रुईवाला दुसऱ्या दिवशी येणार होता. तर रात्री काय झालं ते फटाक्याची चुकून काहीतरी झालं ना, फटाके फोडताना त्याची एक ठिणगी त्या आमच्या घराच्या त्या पडली चुकीने. बाहेर आम्ही लावत होतो पण घरात आणि आमच्या लक्षात आलं नाही आणि ती कापसावर जाऊन पडली नेमकी आणि कापसावर पडल्यामुळे तो आतून तो कापूस जळत, जळत, जळत आधी कळलंच नाही. आधी वास येत होता. कळत नव्हतं कुठून आला आणि तो जळत, जळत, जळत जेव्हा वरती आला तेव्हा अशी त्याच्यातून आगीचं हे बाहेर यायला लागलं. आगीचं बाहेर यायला लागल्याबरोबर सगळ्यांनी गोंधळ केला. आमची धावा-धावा सगळ्या बहिणी आमच्या भाऊ ते सगळे त्यावेळेला एवढ्या बहिणी होत्या फक्त. आमची मोठी बहीण, मोठे भाऊ, दादा, मोठी बहीण उषा आणि मी आणि प्रभा आमची लहान बहीण एवढेच होते. आणि काय धावपळ, पळापळ आणि मग ते वडिलांनी सगळं तो काढला बाहेर आणि मग तो विझवला. तेव्हा म्हणले एका छोट्याशा ठिणगीने काय होतं? स्फुल्लिंग किंवा ठिणगी एखाद्या ज्वलनशील पदार्थावर पडते आणि तेव्हा मोठ्या आगीत सहज त्याचं रूपांतर होतं. काय पेट्रोल छिडका है म्हणतात. अभी आग का तांडव हो जाएगा असं तो म्हणतो. आणि म्हणून म्हणतात भगवान सांगतात, हा छोटासा श्लोक आहे. याच्यात भगवंताने फक्त एवढंच सांगितलं, की "अरे माझी जिथे-जिथे तुला ही विभूती दिसेल, जिथे तेज दिसेल, जिथे सत्व दिसेल, जिथे सौंदर्य दिसेल, त्याला सत्व असं म्हणतात. सौंदर्य, ऐश्वर्य, बळ, शक्ती, महानता, भव्यता, दिव्यता हे सगळं दिसेल त्याला माझं सत्व असं म्हणतात. आणि जिथे-जिथे तुला असं सत्व दिसेल, तसं तिथे-तिथे माझी शक्ती आहे. माझ्या तेजाचाच तो अंश आहे, हे तू लक्षात ठेव. आणि असं तू जेव्हा लक्षात ठेवशील, तेव्हा तुला माझं स्मरण होईल. सांगायचं कारण काय? की माझं स्मरण होईल आणि माझं स्मरण झाल्याबरोबर माया निघून जाईल आणि माया निघून गेली, की तुझं बंधन तुटून पडेल आणि बंधन तुटून पडलं, की तुला मुक्ती सहजच तयार आहे म्हणे. मुक्ती मिळवण्याची गरज नाही म्हणे. मुक्ती मिळवता येत नाही. मुक्ती सहज गोष्ट आहे.
बंधन तुटलं की मुक्ती मिळाली. एखाद्याचे हातपाय बांधलेत, त्याला आता मुक्ती कशी देऊ? मुक्ती कशी देऊ? अरे ते कापून टाक झालं. झाला तो. मग मुक्ती कुठे आहे? दोरच कापले फक्त. मुक्ती कुठे आहे? म्हणजे मुक्ती म्हणजे काय? तुम्ही तर त्याचे दोरच कापले फक्त. मुक्ती कुठे दिली त्याला? मुक्ती कुठे आहे? मुक्ती आणा ना. तसं नसतं म्हणाले. ते दोर कापले म्हणजेच मुक्ती. तसं म्हणाले, तुझं ते बंधन गेलं, विस्मरण तुला झालेलं तर तुला स्मरण झालं, ते विस्मरण गेलं, की म्हणजे तुझं बंधन गळालं, की तू मुक्तच आहेस म्हणाले. मुक्ती वेगळी आणावी लागत नाही म्हणे. म्हणून भगवान म्हणतात, "यद् यद् विभूतिमत्सत्त्वं श्रीमदुर्जितमेव वा तद्देवावगच्छं त्वं मम तेजोंश संभवम्." ते म्हणले माझा तेजाचा अंश आहे. जे तू बघशील, तो म्हणले माझ्या तेजाचा अंश आहे. असं जेव्हा तुला ओळखायला येईल, तेव्हा तू मुक्त होशील, असं भगवान या श्लोकात सांगतात. तेव्हा एवढं सांगून आज आपण पूर्ण करू. श्री गुरुदेव दत्त.